संवादात चांगलं नाही असं देवेंद्रजी म्हटलेले. असं कुठेच नाही. कोणी म्हटलं देवेंद्रजी? मला दाखवा. इंडियन एक्सप्रेसच्या एका कार्यक्रमात ते म्हटले नाही. आणि याच्यावर त्यांनी सांगितलं की बा दोघांचे वेगळे आहे. एक प्रशासनाच्या बाबतीत वेगळे आहेत, एक लोकांच्या बाबतीमध्ये एकाचे मतं वेगळे आहेत आणि दोघांचे स्वभाव वेगवेगळे आहेत. पण ते दोघांनाही म्हणजे शासनाला उलट चांगलं आहे असं पद्धतीने ते बोललेले आहेत. वेगवेगळे आहेत म्हणजे ते काही एकमेकापासून विरोधात आहे असं म्हटलेलं नाही. तरी दोघांचे स्वभाव कसे आहेत, तुम्हाला कोण सोपं जातं असं विचारल्यावर त्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चांगलं आणि मार्मिक होतं. मला असं वाटतं की त्याचा चुकीचा अर्थ आपण काढू नका. याच्यावरूनच अमोल मिटकरी म्हटले आहे, चार भिंतीच्या आत बोलायला पाहिजे होतं. अमोल मिटकरी म्हटले. मला वाटत नाही असं की बोलण्याची गरज आहे. जे आहे ते ओपन आहे. त्यांनी दोघांचंही कौतुक केलेलं आहे, पण दोघांच्या स्वभावातला फरक त्यांनी सांगितलेला आहे आणि आम्ही तिन्ही मिळून आम्ही काम व्यवस्थित करतोय. नाशिकचं पालकमंत्रीपद कधीपर्यंत सॉल्व्ह होणार? वाट बघू आपण आता. धनगर समाजाच्या निधीची कुंभमेळा समोर आहे. धनगर समाजाच्या निधीची अडवणूक केली जाते असं गोपीचंद पडळकरांनी आरोप केलेला आहे. कुठे विचारणूक केली जात नाही. सगळ्या निधी आता आपण चोंडीला 681 कोटी रुपयाच्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होतं आहे. तीर्थक्षेत्र विकास मधून मी या ठिकाणी जवळपास 5 कोटी आपण म्हणजे अनेक ठिकाणी आपण या ठिकाणी निधी दिलेला आहे. ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या आमच्या लोकांचं वास्तव्य जास्त आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांना मोठं सभागृह बांधायला पैसे निधी पूर्ण दिलेले आहेत. कुठे असं नाहीये की त्यांचा निधी कमी केला जातोय. हो, ठाकरेंची शिवसेना मोर्चा काढणार आहे मुंबईच्या पावसात. ठीक आहे, शुभेच्छा त्यांना माझ्या हाताने मोर्चा काढावा. दोन्ही राष्ट्रवादी जर विलीन झाला राष्ट्रवादी जर विलीन झाला तर आनंद होईल असं म्हणत आहे रामदास आठवलेंनी. राष्ट्रवादी एका डाळावर पुढे जाऊ शकते असं म्हटलं. ठीक आहे, आता आठवले काय म्हटले मला माहित नाही. ते त्यांचं मत असू शकतं. देवेंद्र फडणवीस ने शरद पवार जी की काफी तारीफ की है. तो अच्छा है ना, क्या गाली देना चाहिए रोज? आपको क्या लगता है बस हमने एक दूसरे को गाली देनी चाहिए? बिल्कुल नहीं, लेकिन जो- विरोधक होकर तारीफ करते हैं तो अच्छा है ना, इसलिए बहुत बड़ा कलेजा लगता है, बहुत बड़ा दिल लगता है. कि संजय राउत जैसा नहीं कि सुबह से लेके भू 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 करते रहो. वो अगले टाइम में कुछ साथ में आने की कुछ चर्चा चल रही है किसकी? इस कौतुक की वजह से. नहीं, मुझे कुछ पता नहीं. मैं इतना बड़ा कोई नेता नहीं हूँ कि उनके बारे में मुझे जानकारी होगी या मुझे कुछ बताएंगे. मैं छोटा कार्यकर्ता हूँ, मुझे इसके बारे में कोई जानकारी नहीं है. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर इनकी त्रिशताब्दी मतलब 300 साल उनकी जयंती को आज पूरे हुए. 1725 और आज 2025 300 साल उनको पूरे हुए हैं. तो इसीलिए केंद्र शासन, राज्य सरकार की तरफ से, हमारी पार्टी की तरफ से भी, भारतीय जनता पार्टी की तरफ से एक बड़ा आयोजन पूरे देश भर में किया गया है. आज उसी को लेकर जलगांव में सुबह महिलाओं की मैराथन भी रखी गई. आज उसी को लेकर 350-400 4 व्हीलर जो है वो 4-5 तहसील जो है उनका दौरा करेगी. उनमें से वो गाड़ी जाएगी और जलगांव में इसका समारोह होगा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि अभी तक ऑपरेशन सिंदूर खत्म नहीं हुआ है. इस तरह से पाकिस्तान को इशारा दिया गया है. बराबर है, हमने स्थगित कर दिया है. हमने इसको ख़त्म नहीं किया पूरी तरफ से. माननीय मोदी जी ने कहा अगर इसके आगे भी कोई टेररिस्ट आके हमें अगर परेशान करे, हमारे लोगों को जान को नुकसान पहुँचे या कोई माल को नुकसान पहुँचे, ऐसे की कार्रवाई को अगर बढ़ती दिखे तो हम ये मिशन वापस शुरू कर सकते हैं. ये हमने ख़त्म नहीं किया, ये हमने टेम्पररी इसको स्थगित किया है. जम्मू कश्मीर में पुलिस की सीआई आतंकी संदर्भ में कश्मीर में तलाशी जारी है अभी भी. बिल्कुल, कश्मीर में पूरी तलाशी जारी है. जिन्होंने टेररिस्ट जिनको सपोर्ट किया है, जिनके घर में अभी भी हथियार पड़े हैं, ऐसे लोगों के घर की तलाशी भी ली जा रही है, उनको चेक किया जा रहा है. और ये ज़रूरी है क्योंकि वहाँ रहकर अगर कोई आतंकियों को मतलब साथ देता है, उनकी मदद करता है, तो वो भी सामने आना चाहिए. पूरी तरफ से पुलिस वहाँ की हर एक जो भी ऐसे जिम्मेदार लोग हैं जो टेररिस्ट को मदद करते हैं उनके घरों की जांच कर रही है. ये ठीक है. भाऊ काय सांगणार आज अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने जळगावमध्ये एक भव्यदिव्य असा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. सकाळी महिलांची मॅरेथॉन स्पर्धा या ठिकाणी झाली. त्यानंतर आता जवळपास 300-450 गाड्या 4 व्हीलर 3-4 तालुक्यातून त्यांची रॅली ही काढण्यात येणार आहे. राज्यभर देशभर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती, हा जयंती उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याचा, मोठ्या जल्लोषामध्ये साजरा करण्यात येतो आहे. 300 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकार असेल, राज्य सरकारच्या वतीने सुद्धा अतिशय जल्लोषात हा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता जवळपास 300-350 गाड्या या ठिकाणी 3 तालुक्यात 4 तालुक्यामध्ये दौरा करून पुन्हा जळगावला येतील.
लाडक्या बहिणीच्या तपासणीमध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी निघालेले आहेत. नाही, मला असं वाटतं की आता त्याची तपासणी सुरू आहे. सरकारी कर्मचारी असतील किंवा जे इन्कम टॅक्स पेअर आहेत त्यांचे त्याच्यामध्ये नाव आलेले आहेत. ज्यांना गरज नाही, पूर्ण पेपर नाहीत, असे काही भगिनी असतील. मला वाटतं ज्यांनी चुकीच्या पद्धतीने या स्कीमचा फायदा घेतला असतील, मला वाटतं ते आता यापुढे त्यांना फायदा मिळणार नाही, त्यांना योजनेतून बाद करण्यात येईल. कोकाटेंनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी म्हटलेलं की जे पिकं कापून पडलेले त्या पिकांचे ढेकळांचे आम्ही पंचनामे करायचे का आता, असं म्हटलंय कृषी मंत्री कोकाटे. नाही, मला वाटतं आता अनेक ठिकाणी मका कापून पडलेला आहे, अनेक ठिकाणी कांदा काढून शेतामध्ये पडलेला आहे, तो सडतोय, त्याचे पंचनामे करावेच लागतील. आता ते काय बोलले, कोणत्या अँगलवरून बोलले याची मला कल्पना नाही, पण निश्चित शेतकऱ्याचं पीक जर कापून पडलेलं असेल तर त्यालाही आम्हाला त्याचा नुकसान भरपाई जी आहे मोजा असेल तो द्यावा लागेल. या ठिकाणी संजय राऊत असं म्हटलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांचं कौतुक केलंय, त्यांनी दिल्लीची परवानगी घेतली असेल म्हणून त्यांनी कौतुक केलंय. तर संजय पवारला काय, त्याला काही दुसरं काही कामं नसते ना, काही बडबड करत राहतो माणूस. हो, हे बदले की आपलं खडसे म्हटले की अजितदादांकडून मला ऑफर होती, परत त्यांनी पुनरुच्चार केला. जाऊ द्या त्या खडसेंना, काय त्यांना कोणी पक्षामध्ये घेत नाही, तिकडे तिकडे पळत फिरतायत, जाऊ द्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.